विद्यार्थी मित्रांनो, 10व्या वर्गासाठी खास पहिलीच कविता किशोरवयीन बालकाची प्रार्थना म्हणजे टीनेजर्स प्रेयर, ज्याला म्हणजे इंग्रजीमध्ये आहे ती टीनेजर्स प्रेयर. आता टीनेजर म्हणजे काय, तर 13 ते 19 या वयोगटातील मूल. तर बालकाची प्रार्थना असं आहे. तर ते बालक देवाला प्रार्थना करत आहे आणि ही प्रार्थना त्यानं काय काय मागितलेलं आहे आणि त्यानं काय काय म्हटलेलं आहे हे तर आपण नंतर सविस्तर पाहणारच आहोत. परंतु त्याची जी प्रार्थना आहे खरंच आजकालच्या प्रौढांनासुद्धा लाजवणारी आहे, आजकालच्या प्रौढांनासुद्धा म्हणजे विचार करायला लावणारी आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की ते बालक जे काही स्वीकारेल की जो प्रगतीचा रस्ता म्हणजे ज्या रस्त्यावर ते चालेल त्या रस्त्यावर चालण्याची आणि चालल्यानंतर त्या रस्त्यावर चालत असताना त्याला जे मिळेल, अपयश मिळेल, यश मिळेल, याची जबाबदार त्याचीच असेल आणि ते सर्व त्यालाच स्वीकारावं लागेल. आणि आजकाल हे स्वीकारताना आपल्याला लोक दिसत नाही. पहा त्या किशोरवयीन बालकात आणि आजच्या प्रौढामध्ये काय फरक आहे आणि काय साम्य आहे. तर विद्यार्थ्यापासून बरंच काही शिकायला मिळते हे आजकालचे प्रौढ मानायलाच तयार नाही. प्रत्येक जणाला प्रौढांना काहीतरी सांगायचं आहे. त्यांना असं वाटतं मी काहीतरी बोलावं, यांनी काहीतरी ऐकावं आणि ऐकतच राहावं. आणि हे बोलत असताना त्यांची अजिबात तयारी नाही की आपण तसं आहोत का, हे विचार करण्याची आजकाल बऱ्याच जणांमध्ये कुवत दिसत नाही. आता मी सुद्धा कॉलेजमध्ये काम करतो, विद्यार्थ्यांमध्ये वावरतो, तर त्यांच्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, त्यांच्या सहनशीलता असते. आणि विद्यार्थी जीवन जगत असताना ते आईवडिलांचं ऐकतात, आईवडिलांचं ऐकावंच लागते. कारण आणि त्यांना ते त्यांच्यावर संस्कार घडलेले असतात. आईवडिलांचं ऐकावं लागतं, वडीलधाऱ्या माणसाचं ऐकावं लागते, गुरुजनांचं ऐकावं लागते, स्टाफचं ऐकावं लागते आणि बऱ्याच जणांचं त्यांना ऐकावं लागतं. कारण येत असताना त्यांना शाळेचे पुस्तकं वगैरे वगैरे सर्वांची मागणी करत असताना कधी कधी त्यांना संकोचल्यासारखं वाटते, तरीसुद्धा ते सर्व ॲडजस्टमेंट करत असतात. आणि हे विद्यार्थ्यापासून शिकण्यासारखं आहे. आणि विद्यार्थी हा सृजनशील असतो, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकतो आणि तो काहीतरी दुसऱ्यांना शिकवतो सुद्धा. आणि ते जेव्हा कुठली जरी गोष्ट करतात ना, तर ते क्रिएशन असते, निर्मिती असते ती, आणि ही त्यांच्यापासून शिकण्यासारखी गोष्ट. म्हणून म्हणतं की प्रौढांनी हे त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. मी सुद्धा विद्यार्थ्यात वावरतो, प्रत्येक बारीसारी गोष्टीचं त्यांच्यापासून हे करत असतो आणि त्यांच्यापासून प्रत्येक गोष्ट शिकण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि हे म्हणतात आता आमचे विद्यार्थी आलेले आहे आणि आता मी व्हिडिओ थांबवतो.